हॅलो अँड गुड मॉर्निंग. सो जसं आपण काल लाडूचं मिश्रण रेडी करून ठेवलं होतं, त्याची आता वळायची वेळ आहे. आणि आता परत एकदा थोड्याशा तुपामध्ये मी त्याला थोडंसं गरम करून घेतलं होतं आणि पंख्याखाली गार केलं आणि मग वळायला घेतलं. ऑलमोस्ट 50 लाडू यातून झाले होते आणि आता हे महिन्याभरासाठी मी स्टोअर करून ठेवणार आहे. त्यानंतर आमच्या गोंडस पिलूचा आम्हाला कॉल आला होता आणि त्याला मामाला बघायचं होतं, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता. सो थोड्या वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या आणि आज मी ठरवलं होतं की माझी पेंटिंग कामं जी आहेत ती सगळी कंप्लीट करून मगच फ्रेशन अप व्हायचं. सो सध्या आम्ही घरातली जी ग्रोसरी आहे ती ब्लिंकिट वरूनच मोस्टली ऑर्डर करतो आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मम्मीला ब्लिंकिट करायला खूप आवडतं, त्यामुळे ऑलमोस्ट सगळंच सामान तिने ऑर्डर केलं होतं. तुम्ही बघू शकता अजून एक पिशवी आलेली आहे. माझ्या चेहऱ्यावरनं आणि व्हॉइस ओव्हरच्या आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की माझा थोडासा घसा खराब आहे आणि तब्येत सुद्धा खराब आहे. सो त्यानंतरच मी विचार केला की थोडंसं गरम पाण्याने फ्रेशन अप व्हावं. बाय द वे हा जो टी शर्ट आहे तो माझ्या दिदूने मला दिलाय, तो पण पिंक कलरचा आणि इट सेज पिंक पॅन्थर, दॅट इज व्हॉट आय एम. आज ब्लिंकिट वरून मम्मीने एक नवीन प्रकारचं लोणचं मागवलं होतं, ते म्हणजे पंजाबी लोणचं. ते मी म्हटलं की थोडंसं ट्राय करून बघावं. ऑनेस्टली याची टेस्ट मला इतकी काही खास वाटली नाही. त्यानंतर मी परत ते टेस्ट सुद्धा केलं नाही. आणि आता टाइम आहे आपल्या हाताने आपण जे लाडू बनवले ते टेस्ट करायचा आणि एकदम मस्त झाले होते लाडू. जेवण केल्यानंतर आणि आपले लाडू खाल्ल्यानंतर मी मस्त 1 तासाचा नॅप घेतला आणि बाय द वे मम्मी आज बाहेर गेली होती, त्यामुळे माझ्या भावाने मला चहा आणून दिला. माझ्या आत्ते भावाचं लग्न आता ऑलमोस्ट जवळ आलं असल्यामुळे आत्याकडे मम्मी गेली होती दुपारीच तिला मदत करण्यासाठी, त्यामुळे भावानेच मला चहा आणून दिला आणि खूप मस्त झाला होता. दिवसभर मी माझ्या मिनी सलॉन मध्येच असल्यामुळे डिनरचा प्रश्न होता, सो तो सॉल्व्ह करण्यासाठी मी म्हटलं की बाहेरूनच ऑर्डर करावं. आणि जाता जाता मला हे छोटंसं कपड्यांचं दुकान दिसलं. मला खूप दिवसांपासून एक स्टोल घ्यायचा होता व्हाईट कलरचा, सो तो पण घेतला आणि लगेच गेलो एका शॉप. माझ्या घरामध्ये चायनीज ऑलमोस्ट सगळ्यांनाच आवडतं मला सोडलं तर, सो ते तिघांना त्यांनी चायनीज घेतलं. त्यामुळे मी म्हटलं की चला तुमच्या तिघांसाठी तरी ऍटलीस्ट चायनीज घेऊयात आपण. माझ्यासाठी मी काहीतरी छोटं मोठं करून खाईल असा विचार करून आम्ही तिकडे नेहमीच्या ठिकाणी चायनीज घेण्यासाठी गेलो आणि तिकडे घेतल्यानंतर आम्ही लगेच घरी जायला निघालो, कारण की खूप जास्त भूक लागली होती. घरी आल्यानंतर लगेच सिस्टरने गरम करायला घेतला आणि तसंच साईडला मी माझ्यासाठी 2 मिनिट्स मॅगी ठेवली होती ॲज ऑलवेज. एकटीसाठी कायच बनवणार यार मी, असा विचार करून मी म्हटलं चला जाऊ दे आपण आज मॅगीच खाऊया. आय नो की मी हे सगळं सटर-पटर आता सध्या तरी नाही खायला पाहिजे, बट माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. अँड बाय द वे धुरंधर 2 आता Netflixला पण आला होता, सो तो बघता बघता झोपून गेलो.